सद्गुरु समर्थ माई महाराज, सद्गुरु समर्थ साधूबाबा, सद्गुरु समर्थ आबा महाराज यांना प्रणिपात करून श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत भोसीरकर माऊलींना प्रणिपात करून सकल संतांना या ठिकाणी दंडवत घालून सेवेला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. विठाला 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 कुंडली कवरदा हरिविठल विठाला 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 विठाला. जो कोणी वक्ता असेल त्या वक्त्याला परिहार द्यावाच लागतो. कशा निमित्तानं सेवा आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा षष्टीचा कार्यक्रम, नाथ षष्टी निमित्त. त्याचप्रमाणे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा असा पर्व काळातला हा सप्ताह आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशी असे काही पर्व काळ आहेत. त्या पर्व काळाबरोबर हा आमचा पर्व काळ आहे. हे पर्व काळ का म्हणतो मी? साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप म्हणून हा पर्व काळ आहे. जगद्गुरु तुकोबरा सदैव वैकुंठ गमनाला गेले महाराज. हो, आणि आता देव येणार आहेत. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबराने चिंता पडलेली आहे. भक्ताची चिंता देवाला लवकर कळते. भक्ताची चिंता देवाला लवकर कळते. साधकाची चिंता सद्गुरूंना तात्काळ कळते, लगेच कळते महाराज. नाही काळ वेळ. हो, आबा महाराज आहेत पाठीमाग, जसं आपण म्हणतो प्रमाण पुढे मागे राहे सांभाळीत आलिया घाद निवाराया. हो, असं ज्यांचं सामर्थ्य आहे महाराज. तुकोबारांना चिंता पडली, परंतु देवाला कळालं. देव आले महाराज. आणि दरदरीत माझी रांधियेल्या कड्या. वा, पाहुणे घरासी माऊली. पाहुणे घरासी इतका आनंद झाला. भगवान आलेले आहेत, पंढरीराय आलेले आहेत.
देवभक्तांना आनंद झालेला आहे महाराज. घरात आनंदी आनंद सांगितलं काय आहे का नाही? हो म्हणले आहे ना देवा. चूळ वगैरे भरा. माऊलींनी महाराज कण्या आणल्या होत्या महाराज, आणि त्या कण्याचा पहिला फुरका देवानी मारला बसल्याबरोबर. वा 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 वा. गुलामजामला काय करता बरं का महाराज? हो, इतक्या गोड महाराज लागल्या. देव स्वतः चतुर्भुज झाले. 2 हातांनी कण्या सावरायच्या आणि 2 हातांनी 2 हाताने देव जेवले महाराज. का? त्या बनवल्या कुणी महाराज? कुणी बनवल्या? माऊलींनी बनवलेल्या होत्या, जिजाऊनी बनवलेल्या होत्या महाराज. हो, जीवनभर प्रपंच केला जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत बरोबर. हे कण्या एवढ्या गोड का झाल्या? का झाल्या सांगता येईल तुम्हाला? माता माऊली, कण्या का गोड झाल्या हो सांगता येईल? मी सांगतो ऐका, आणि एवढंच कीर्तनातून घेऊन जा. जिजाऊ माऊली जगद्गुरु तुकोबाराय जेवल्याशिवाय पाणी पित नव्हती महाराज. आणि त्या पवित्र हातानं स्वयंपाक करता करता माऊली हरिपाठ म्हणायच्या. जिजाऊ माऊली हरिपाठ म्हणायचा आणि स्वयंपाक करायचा. सांगा किती गोड होते महाराज स्वयंपाक. असा गोड असा स्वयंपाक जगद्गुरु तुकोबारायांना पहिलं खाऊ घालायचं, नंतर आपण जेवण करायचं. आणि त्याचा इतका परिपाक झाला, त्या हाताला इतकी गोडी आली की शेवटी देवाला चतुर्भुज व्हावं लागलं आणि त्या कन्या खाव्या लागल्यात महाराज. नाही खाल्ल्या देवानी, इतक्या खाल्ल्या. किती खाल्ल्या? तृप्ती भुकेली ओ माय, काय करो माय. तृप्त झालेले भगवान पुन्हा तृप्ती शिल्लक राहिली महाराज. इतक्या गोड. म्हणून आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पती जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही, असा नियम आहे महाराज. हो, तेव्हा आपल्या हाताला गोडी येते. आणि इतकी गोडी येते की पांडुरंग परमात्मा, पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्या घरी जेवायला आल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. हो, असं आहे. ते आमच्या भोसीरकर माऊलींची प्रथा आहे. असंच असं कीर्तन चालू होतं ना, विद्यार्थी आले आणि ते असे पहिल्यालाच थांबले. म्हणले हां हां असं नाही करायचं. म्हणले हे फडकऱ्याचं गाव आहे. हो तेव्हा आपला विषय असा चाललेला आहे, अति महत्वाचा आहे की पती जेवण केल्याशिवाय पत्नीने जेवायचं नाही. आणि त्याचं सामर्थ्य किती होतं महाराज? हो, आपल्या हाताला इतकं पावित्र्य निर्माण होतं महाराज. राम रसाची राम रसाची चवे, राम रसाची चवे, राम रसाची चवे. रुचती केवी रुचती केवी आहे.
असे सुख वचनी आहे. इतका मोठा परिपाक होतो महाराज. रामरसाची चवी आन रस रुचती केवी महाराज. दुसरा रस आवडतच नाही महाराज. का? नामामध्ये एवढं ताकद आहे महाराज. भगवंताचं नामचिंतन करत करत स्वयंपाक करायचा, तुकोबरांना जीव घालायचं. इतकं नामामध्ये श्रेष्ठत्व आहे महाराज. बाकीचा रस महाराज सगळं फोल आहे. भगवंताच्या नामापुढं महाराज इतर जे रस आहेत ते सगळे फोल आहेत. ब्रह्मरस घेई काढा तिने पिढा वारेल महाराज. हा ब्रह्मरस आहे. नामाचा परिभाग म्हणजे ब्रह्मरस आहे. हो, तो आपण सेवन केला पाहिजे. आज जगद्गुरु तुकोबारांनी सेवन केला आणि तो वाटला महाराज. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका. याच्याकरता सप्ताह आहे. याच्याकरता हे प्रयोजन आहे महाराज. हो, विषय असा आहे की हाताला इतकी पावर येते, हातामध्ये इतकी गोडी येते. नुसते हाताला येत नाही महाराज. हे शरीरच चांग होऊन जातं महाराज. भगवत नामानं महाराज चांग होऊन जातं. इतकं सामर्थ्य नामचिंतनामध्ये आहे. आणि ते नामचिंतन महाराज जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्यावरती करायचे. आणि आमच्या आईसाहेब सगळं काम करता करता नामचिंतन करायचे म्हणत. कामामध्ये काम काही म्हणा राम. हो वारा झाले या शरीरा, झाले या शरीरा विठला पात कांता धारा. विठला गोविंदा दरारा गान हरे रामा गोविंदा वासुदेव. नाम घेतल्यानंतर ज्या नामचिंतनानं महाराज ज्या हे म्हणतो ना आपण, काय त्याला म्हणतात आता, त्याला व्हायरस म्हणतो आपण. हो, हा उर्मी जागृत होत्यात महाराज. आनंद लहरी, आनंदाच्या ज्या लहरी आहेत त्या नामचिंतनानं महाराज. हो, त्या लहरी म्हणजे आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळासी धाक दरारा गा. जो कळीकाळ तुम्हाला आम्हाला खातोय तो नामचिंतनानं महाराज त्याची ताकद इथपर्यंत येण्याची नाही महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम महाराज. संत नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन कळी काळाला सुद्धा थरकाप काळा पाया पडे, काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, नामाची या बळे काळ पाया पडे. नामाची या बळे कळीकाळ पाया पडे असे जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्यांच्या घरी भगवान परमात्मा आले महाराज. हो, इतका आनंद उत्सव झाला महाराज. आणि जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठ गमन त्यांचं झालं महाराज. अति धरोणी या निले निला
जगद्गुरु तुकोबरायना हाताला धरून देव घेऊन गेले महाराज. आणि भागीरथी तुकोबरायांची मुलगी शेजारच्या पलीकडच्या गावामध्ये एलवाडीमध्ये राहत होती. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं होतं की तुला विचारल्याशिवाय जाणार नाही. संतांचीच लेकरं संतच महाराज. बरं का, संतांची लेकरं संतच असतात. संत काय असतात त्यांना अनुभव असतो. आणि देहू गावातली माळीन पलीकडच्या गावामध्ये बरं का आप्पा एलवाडीला भाजीपाला विकाय जायची. आणि रोज जाता जाता भागीरथी माऊलीच्या घरी जायचे. उठ बस व्हायची, चहा पाणी व्हायचा. हा नित्यक्रम महाराज होता. आणि सगळी विचारपूस तिथं व्हायची. पूर्वीचा काळ म्हणजे सासुरवास होता महाराज. जाण्याची परवानगी नसायची. हो, जाण्याची परवानगी नसायची महाराज. 6-6 महिने, वर्ष, 2-2 वर्ष जरी शेजारी गाव होतं तरी जाता येत नव्हतं महाराज. आणि तुकोबाराय गेलेले आहेत असं कळाल्यावरती हो 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 त्या माळणीनं सांगितलं. विचारपूस झाली आणि त्याच्यामध्ये त्या माळीनबाईंनी सांगितलं की तुकोबाराय सदैव वैकुंठ गमनाला गेले. भागीरथी बाई तुला माहिती आहे का? नाही म्हटल्याबरोबर हो टाहो फोडला महाराज. गेले कवना भिकारी धावा गेले कवडा गाभा बाबा गेले कवडा गावा. कवडा गावा हो. जसं द्रौपदी मातेला संकट पडलं आणि तेव्हा टाहो फोडला. कोठे गुंतला असी द्वारकेच्या राया असा टाहो माझ्या भागीरथी मातेने महाराज केला. आणि जगद्गुरु तुकोबाराने तो ऐकू गेला महाराज. तुम्ही बोलल्याप्रमाणे मला कळालं नाही पण भागीरथी धावा करते. देवा नारायणा मधुसूदना माय बापा लिके करता जाऊ का रे. हो, कारण देवाला माहिती असतं वडिलांवरती सगळ्यात जास्त कोण प्रेम करतं, कोण जिव्हाळा लावतं तर फक्त लेक लावू शकते महाराज. आणि म्हणून तो आवाज गेला. अर्थ हाक होती महाराज. बिंबीच्या देटा बसून हाक मारत होत्या महाराज. तुकोबाराय आले महाराज. तुकोबाराय आल्यानंतर हो जाग केलं भागीरथी मातेला. भागीरथी मी आलोय बरं. कोण आहे म्हणले. मी बाबा आलेलो आहे. असं कळाल्याबरोबर ती इतका आनंद झाला. आणि ते सगळे विसरून गेले महाराज. सगळ्या गोष्टी विसरून गेली. जगद्गुरु तुकोबारायांना पाहिल्याबरोबर सगळं विसरून गेली. काय काय विसरले महाराज. सगळा प्रपंचच विसरून गेले. आपण आता कीर्तनात आहे पण प्रपंच डोक्यात आहे. तसं त्या माऊलीचं महाराज तुकोबाराय भेटल्याबरोबर सगळं विसरून गेली. आठवण गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग अशी अवस्था झाली. आणि आता काय करावं. बाबा आलेले आहेत. घाई गडबडीने बाबांना विनंती केली. दर्शन घेतलं. विचारपूस केली. म्हणले आता अशी करते काहीतरी खाऊन जा. तसं जाऊ नका. आणि म्हणून शेवया आणल्या महाराज. म्हणजे शेवया केल्या पण शेवयासाठी लागणारं जे दूध आहे ते मात्र दूध नव्हतं.
काय करावं, शेजारी पाजारी गेली, कुठेही दूध मिळालं नाही. पण तुकोबारायनं सांगितलं काय करू. म्हणले असं कर, इलेश्वराचं मंदिर आहे ना, जा त्या नंदीला उठव आणि दूध काढ म्हणले. इलेश्वरा ते पूजले, दूध नंदीचे काढिले. असा जो समय आहे तो आजचा दिवस आहे. म्हणजे हा पर्व काळ आहे. नाथांची षष्ठी, तुकोबारायचं वैकुंठ गमन आणि आज रंगपंचमी. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर प्रथम भागीरथी माते करता आलेले तो दिवस आहे. म्हणून पर्व काळ आहे, त्रिवेणी संगम आहे. आपण फार भाग्यवान आहोत की या त्रिवेणी संगमावरती आपल्याला आज या ठिकाणी कथा कीर्तन ऐकायला मिळते, कथा कीर्तन आपल्याला करायला मिळते, नामचिंतन घडतंय, सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत आहे. आपण सर्व भाग्यवान. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. हे भाग्याचा भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. संत पाय. हो, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. येथून या नठो माथा, मरणा वाचोनी सर्वथा. खरं आपण सगळे तुम्ही भाग्यवान आहात. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सेवेला हजर आहात महाराज. हो, फार मोठे भाग्यवान. आणि त्याच्याही पेक्षा मी खूप मोठा भाग्यवान आहे. का? मी खूप मोठा भाग्यवान आहे की तुमचं दर्शन होत आहे. तुम्ही भाग्यवान आहात आणि भाग्यवानाचं दर्शन होणं हे अधिक भाग्यवान आहे. सतत ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये, सतत ज्ञानोबारांच्या कुशीमध्ये असणारे आमचे गंभीर महाराज महाराष्ट्रभर फिरतात. महाराज त्यांच्या पखवाजा ऐकण्यासाठी आतुर झालेले लोक असतात. आम्ही पाहिलं देगलूरचं सप्ताह महाराज, तुमचा पखवाजा ऐकण्याकरता लोक अगोदर येऊन बसतात. कीर्तनकार कवा गे ना, बरोबर आहे का नाही? हां, अशी अवस्था आहे. हे जे ही कलागुण त्यांच्याकडे आहे आणि ते सतत ज्ञानोबारायांच्या जवळ आहेत. कुशीमध्ये आहे महाराज. आणि त्याच्यापेक्षाही खूप भाग्य असं कोणतं असू शकतं महाराज, हे का नाही? हां, असं आहे. हा त्रिवेणी संगम आहे आणि या मुहूर्तावरती घेतलेला जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांचं वर्णन आपण करू शकत नाही महाराज. हो, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. काय म्हणू आता न पुरे हे वाडी, मस्तक चरणी ठेवीत असे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे पांडुरंगाच्या समोर उभे आहेत आणि पांडुरंगाला विनंती करतायत, पंढरीराया जन्मोजन्मी तुझ्या सोबत आहोत आम्ही. जेवढे देवा तुझे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये आम्ही होतो आणि त्यामुळं त्या सेवेचं जे काय परिपाक आहे, अनंत अवतार देवाचे झाले महाराज. त्या अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पण होते. भक्त प्रल्हाद, उद्धव, अंगद, नामदेवराय. देवा, नामदेवरायच्या अवतारामध्ये माझ्या हातून तू दूध प्यायलास ना, माझ्या संग जेवत होतास, बोलत होतास. ते तुकोबाराय सांगतायत, देवा हा जो तुझ्या संगतीचा जो संवाद आहे, जो आनंद आहे, तो आनंद पुन्हा घेण्यासाठी जन्म घेईन. अभंगाचं पहिलं चरण.
टाळ्या वाजवा. ओ घेईन मी जन्म हरिनाम पांडुरंगानं तुकोबारांना विचारलं, तुकोबाराया, अहो आता वैकुंठामध्ये आलेला आहात तुम्ही, आता पुन्हा जन्म कशाला घेता? किती जन्म घेणं किती दुःखदायक आहे, कल्पना आहे तुम्हाला? हो, काय सांगू गरिबीची यातना, काय सांगावं महाराज, इतकं दुःख असतं तरी पण, असंही दुःख असलं तरी संत महाराज तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अम्मासी. तुकोबाराय सांगतात, देवा गर्भवासाला तुम्ही किती वेळा जरी घातले तरी चालेल, ते दुःख महाराज आम्हाला होणार नाही. होत का नाही? हृदयी असता नाम तुझे. पांडुरंगा, अरे देवा सतत आम्ही नामचिंतन करतोय, किती जन्म झाले, किती होणार आहेत, पण आता असं वाटतंय की पुन्हा जन्माला यावं. काय करणार पुन्हा? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. देवा पुन्हा जन्म घेतल्यानंतर काय करणार आम्ही? ज्ञानोबरायच्या सोहळ्यात येणार, ज्ञानोबरायच्या सोहळ्यामध्ये येणार, आणि तिथे जे काय घडणार आहे, हो, ज्यांना तुम्ही समाधी देताना तुम्हाला जे रडू आलं, त्या ज्ञानोबरायच्या सोहळ्यामध्ये आम्ही येणार. हो, हरिनाम, त्या सोहळ्यामध्ये हरिनाम घडणार आहे, सत्संग घडणार आहे, संतांच्या गाठीपिटी होणार आहे, अध्यात्मावरती चर्चा होणार आहे, वेगवेगळ्या अभंगावरती चर्चा होणार आहे, अनुवाद होणार आहे, संवाद होणार आहे. आणि इथं नाही, इथं गप्प बसावं लागतं रे देवा. पण ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये एकदा येऊन बघ. कोण सांगतंय? तुकोबारा देवाला सांगतात, माझ्या ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये येऊन बघ, काय मजा आहे, खूप मजा आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावाया. देवाची चरण सेवा म्हणजे काय? अभंगाचं दुसरं चरण. वा, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, वा,
घालू लोटांगण महाद्वारी, लोटांगण महाद्वारे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. भगवंताची चरणसेवा, पांडुरंगाची चरणसेवा म्हणजे काय, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दिलंय. ही चरणसेवा हरिनाम, भगवंताचं नामचिंतन महाराज. हो, भगवंताचं नामचिंतन महाराज. हो, सद्गुरु मुखातून आलेलं जे चिंतन आहे, जे नाम आहे, ते परिकर आहे, ते गोड आहे, ते परिपक्व आहे. कुणाच्या मुखातून आलेलं आहे? सद्गुरुरायांच्या मुखातून आले ना, मग ते पवित्र आहे आणि ते विशेष आहे, त्याला विशेष आहे. भगवंताचं नाम आहे, पण सद्गुरु मुखातून आलेलं जे नाम आहे ते विशेष आहे. हो, ते परिपक्व आहे, ते तारक आहे, ते हरिनाम तारक आहे. हा, तारक मंत्र हवाय महाराज. आमच्या आबांनी सांगितलेलं आहे की तारक मंत्र कोणता, कुठल्या कुठल्या कालावधीमध्ये कोणकोणचे मंत्र झाले. मंत्र कहा मंत्र तारक मंत्र हो, तारक मंत्र महाराज. आता हे आमच्या माऊली आहे का ना, यांचं नाव काय, माऊली आहे. हो, हे सामान्य नाव झालं, पण माझ्या ज्ञानोबरायचं नाव माऊली विशेष नाम आहे. असं हो बाबा. तारक मंत्र हो, वाल्या कोळ्याला कुणाची भेट झाली, नारद महर्षींची महाराज भेट झाली आणि त्यांनी सांगितलं, हो, जा घरी विचारून ये, तू जे कर्म करतोय त्या कर्माचे कोण कोण वाटेकरी होणार आहेत का. घरी गेला आणि घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला विचारलं, आईला विचारलं, वडिलांना विचारलं, मुलांना विचारलं, पण एकाने सुद्धा महाराज हो म्हटलं नाही, कोणीच म्हटलं नाही. अहो बाबा, तुम्ही जे कर्म करता मग ते पाप होतंय का पुण्य होतंय त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, कारण आम्ही तुमची लेकरं आहोत आणि आमचं पालन पोषण करणे तुमचं कर्तव्य आहे. मग ते मिळवलेलं धन नेमकं कसं आहे. इथं धन असं आहे, तुकोबाराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आणि म्हणून याचे वाटेकरी आम्ही होणार नाही. पश्चाताप झाला आणि नारद महर्षींना पुन्हा भेटले. महाराज, मले उपाय सांगा. ऐसिया चोरांचा कैसा विश्वास, तुका म्हणे ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास. हा, धरली तुझी कास
तुका म्हणे काढोणी महाराज. काही नाही, नाही कुणाची कोणी महाराज देवा पांडुरंगा. आणि मग संतांना शरण गेले आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले महाराज. हे सामर्थ्य तारक मंत्रामध्ये आहे. हो, त्यांनी तारक मंत्र दिला आणि त्याच्यावरती अबाधित विश्वास ठेवला. इतका विश्वास ठेवला, इतकं नाम घेतलं महाराज, अंगावरती वारुळ झालं तरी नाम सोडलं नाही महाराज. हो, इतकं नाम घेतलं, विश्वासाने घेतलं. आणि पुन्हा नारद महर्षींची किती वर्षानं हो त्या ठिकाणून फेरी गेली महाराज आणि ऐकलं, ध्वनी ऐकला. जे नाम त्यांनी दिलं होतं त्या नामाचा ध्वनी हो त्यांना हृदयाला भिडला महाराज. हो, आणि मग म्हणले आपण ज्यांना दीक्षा दिलेली, अनुग्रह केलेला आहे, नाम दिलेला आहे, तो शिष्य इथे आहे. मग वारुळ काढलं महाराज. हो, आणि पाहिलं तर तेज पुंज असा जटाधारी वाल्मिक ऋषींना पाहिलं महाराज. तेही संत आणि तेही संत महाराज. वाल्मिक ऋषींनी महाराज रामायण लिहिलं महाराज. प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं महाराज. आणि त्याप्रमाणे देवाला अवतार घ्यावा लागला आणि त्याप्रमाणे चालावं लागलं. एवढा अधिकार महाराज कशामध्ये आहे? नामधारकामध्ये आहे. नामधारकाचा ठसा. हो, म्हणजे नाम जे आहे हो हे शुल्लक नाम नसतं महाराज. शुल्लक नाम वेगळं महाराज, पण सद्गुरु मुखातून आलेलं नाम हे विशेष आहे. हो, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. प्रकार अनेक भावे एक, सर्व भावे एक. चलती प्रमाण आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलाची प्रमाण. त्या भगवंताचं नाम चिंतना व्यतिरिक्त आम्हाला काही लागत नाही. आम्ही कुठे आहोत, काय करतो आहोत, काय खात आहोत, काही आम्हाला तपास नसतो. कारण का आम्ही नामचिंतनामध्ये असतो त्या भगवंताच्या.
ज्ञानोबराय सांगतायत काया गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी बाप रुक्मादेवीवरू वा वा वा. असा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. हा तारक मंत्र. या तारक मंत्राचं महाराज जीव घातलं महाराज निवृत्तीनाथांनी. बरं का, निवृत्तीनाथांनी तारक मंत्राचं जेवण महाराज ज्ञानोबारायांना, मुक्ताईला महाराज, सोपान काकांना आणि पुढे मुक्ताईने उपदेश कोणाला केला महाराज? चांगदेवांना केला महाराज, नाही का? विसोबांना केला. विसोबांनी कोणाला केला? नामदेवरायांना केला महाराज. नामदेवरायांना वाटलं मी देवासंग जेवतोय, बोलतोय, उठतोय, बसतोय, सगळं करतोय आणि देव पुन्हा मला म्हणतायत की काकांनी तुम्हाला कच्चं ठरवलंय, नामदेवा औंढ्याला जावं लागेल तुम्हाला. औंढ्याला गेले महाराज आणि तिथं विसोबा माऊली झोपलेले होते मंदिरामध्ये आणि पाय मात्र लिंगावरती ठेवून झोपले होते. काय देवाला कळतं का नाही मला इकडं कुणाकडं पाठवलंय? हा बाबाकडं पाठवलंय. हा बाबा तर लिंगावरती पाय देऊन झोपलाय घोषाला आरामशीर. असं मनात विचार केला, देवाला काय कळतं का नाही? देवाला कळतं का नाही हे फक्त त्यांना अधिकार आहे बरं, आपल्याला नाही. आणि मग म्हणले बाबा तू आलायस ना, तुला दर्शन घ्यायचंय, असं कर, माझे जे पावलं आहेत ना, माझे पाय आहे ना बाजूला ठेव. आणि नामदेवरायांनी काय केलं? चरणस्पर्श केल्याबरोबर महाराज संचार झाला. सद्गुरूंनी महाराज विसोबा खेसराने महाराज त्यांना कृपा कटाक्ष निहाळिले, आपल्या पदी बैसविले, बाप रुक्मादेव विठ्ठले भक्ता दिधले वरदान, अशा स्वरूपाचा अनुग्रह केला. आणि जिथे जिथे महाराज पावलं ठेवील तिथे तिथे महाराज लिंग झालं महाराज. जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा, अशा स्वरूपाची स्थिती महाराज नामदेवरायांना अनुभवायला आली महाराज. याची गुरु परंपरा आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही महाराज. तो देव नाम्या हृदय दाविला, केला उपदेश, केला उपदेश. नामदेवरायांना देव दाखवला महाराज. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी नामदेवा. त्यांना देव दाखवला महाराज. देव नेमका कसा आहे ते सद्गुरू दाखवत असतात. निज खोड त्यांच्याकडे आहे. सद्वस्तू दाखवण्याचं सामर्थ्य सद्गुरूंकडे आहे, म्हणून त्यांना सद्गुरू म्हणतायत. सद्गुरू हे देवाचीच अवतार आहे महाराज. ही देव गुरुपरा ब्रह्मा देवाचा ही देव. गुरु हा देवाचाही देव आहे महाराज. म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, म्हणून संतांचं पूजन आहे, म्हणून पाद्यपूजा आहे. बरं का, सद्गुरूंची पाद्यपूजा याच्यासाठी करायची जी जगद्गुरु तुकोबारायांनी केली महाराज, जी नाथांनी केली. घालू संतासी आसने, पूजा करू काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ती पुरवी. अशी अवस्था निर्माण होते महाराज. त्याच्याकरता अंतःकरणपूर्वक महाराज सद्गुरुरायांची पाद्यपूजा करावी, सद्गुरुरायांचं नामचिंतन करावं, सद्गुरुरायांचं स्मरण करावं महाराज. स्मरण जरी झालं तरी उद्धार आहे. सद्गुरूंचं स्मरण जरी झालं तरी उद्धार आहे.
कारण सद्गुरूचं स्मरण झालं की देवाच्या नामाचं स्मरण होतं. अशी प्रक्रिया आहे बरं का. प्रक्रिया कशी आहे, आपल्याकडं नामचिंतन कसं ध्यानाला येतं. अगोदर सद्गुरू ध्यानाला येतात. मग सद्गुरू ध्यानाला कसे येतात, सद्गुरू कसे ध्यानाला येतात. सद्गुरू ध्यानाला आणतात. ऐका बारकाईनं ऐका. सद्गुरूचं ध्यान करून देतात. एवढं सामर्थ्य आहे आबांमध्ये. हो त्यांना माहिती आहे. हो गुरुचरणी ठेविला भाव. वा आपोआप भेट. ठेविता भाव आप बर. हो 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 आपोआप भेटे देव. आपली प्रक्रिया चालू आहे बरं का. प्रक्रिया अशी आहे, नामचिंतन कसं घडतं, नामस्मरण कसं घडतं. नामस्मरण सद्गुरुराय करून देतात. म्हणून सद्गुरूला आधी आठवावं. तुम्ही आठवा मधुसूदना. मधुसूदन म्हणजे काय, तो देवांचाही देव आहे सद्गुरू. तो मधुसूदन आहे. तो स्मरण करून देतो महाराज. म्हणून सद्गुरूचं स्मरण झाल्याबरोबर नाम घ्या म्हणून सांगावं लागत नाही. ते आपोआपच तेच करतात महाराज. आपण काही करत नाही, फक्त स्मरण करणं आपलं काम आहे. नामचिंतन सद्गुरू करतात. आपलं नामचिंतन सद्गुरू करत राहतात महाराज. कारण का, त्यांना चिंता असते. चंद या नामाचा घेतला आवडीने भावे हरिनाम घेसी. हा मग हे घडतं. आवडीने घ्यावं लागतं महाराज, तेव्हा छंद लागतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवा तया. आपली काया आणि देव याच्यामध्ये भेद राहत नाही महाराज. कशामुळे भेद राहत नाही, अंतकरणामध्ये त्याचं नामचिंतन आहे. क्या बात है. चढली मारता
जगद्गुरु तुकोबाऱ्या देवाला सांगतायत की तुझी चरण सेवा कशी साधणार. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लुटांगण महाद्वारी. असं तुझं जे आहे ही सेवा आहे. ह्या पद्धतीनं तुझी सेवा करीन आणि तुझी चरणसेवा साधील. हो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात आनंदे निर्भर आसो भलते ठाई. सुखदुःखाचा आड नाही आमच्या जीवनामध्ये आम्ही हरिनाम घेत असताना अडचणी देवा भरपूर येणार आहेत, परंतु आम्हाला माहिती आहे नामाच्या चिंतने 12 वाटी पळती विघ्ने. हो, जी विघ्न येणार आहेत ती 12 वाटाला पळून जाणार आहेत ही आम्हाला माहिती आहे देवा. म्हणून आनंदे निर्भर निर्भयतेने आम्ही तुझी सेवा करू. निर्भयतेने म्हणजे कुठल्याच प्रकारची चिंता नाही, कुठल्याच प्रकारची भीती नाही, शंका नाही, लाज नाही. आनंद निर्भर डुल्लत सो हो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरिकथा. असं आहे म्हणून सदा करणार आहे. तुझ्या नामामध्ये एवढी पावर आहे, त्यामुळे निर्भयतेनं आम्ही तुझं नाम गाहू. आणि नामा व्यतिरिक्त महाराज आणि कसायास न करी न धरियास होई न उदास सर्व भावे. या जगतामध्ये देवा तुझ्याशिवाय कोणी नाही, असं उदासतेने तुझं भजन करीन. हो, उदासतेने महाराज कुठल्याच प्रकारचं सायास करणार नाही. नलगती सायास जावे वंतरा सुखे येतो घरा नारायण. ही देवा प्रक्रिया आम्हाला माहिती आहे ना, आम्ही कशाला सायास करू. देवाने विचारलं अहो तुकोबारा प्रपंचाचं काहीतरी घ्या, काहीतरी मागा. नको नको देवा, प्रपंचातलं काही नको आहे. तुझं नाम आहे ना आमच्या मुखाला सतत येऊ दे बरं देवा. आधी हो हो एक मिनिट. आणि देवा तुम्हाला सांगू का, ही तुझी चरण सेवा करत असताना अशी आमची अवस्था आहे आज. हा परिहार देतात शेवटचं चरण. कमारी देता हरिनाम कीर्तन संतांचे सांगू ऐसे तू कामने. हरिनाम कीर्तन घालू लोटांगण महाद्वार.
घालू लोटांगण माधुरी 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 घालू लोटांगण माधुरी घालू लोटांगण माधुरी हरिनाम कीर्तन पांडुरंगा, अरे तुझ्या नामाशिवाय या जगामध्ये काही आम्हाला दुसरं आवडत नाही. आणि तुला सांगू, आम्ही वैभवाचे धनी आहोत रे. आम्हालाही काय दाखवतो? तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी आहोत. तू काही जरी दुसरं दिलं दाखवलं तर आम्ही घेणार नाही बरं देवा. कारण का तुला सांगू, आम्ही किती मोठे आहोत. मोक्ष आम्हा घरी देवा, मोक्ष आमच्या घरी आहे. आणि नुसता घरी मुक्कामाला नाही. मग काय करतोय? आम्ही सांगल ते काम करतोय. रिद्धी सिद्धी ओळंगती द्वारी. आणि देवा तू गळ्यातला हार आम्हाला दाखवतोय काय, दंडातलं काहीतरी आम्हाला दाखवतो काय, हे घ्या ते घ्या. देवा तुकोबाराय पुन्हा जन्म घेणार तुम्ही, मग प्रपंच चालवायचं तर काहीतरी पाहिजे ना. तसली चिंता नाही देवा. मोक्ष आम्हा घरी कामा रे ती दासी. अरे तुझा मोक्ष सुद्धा नकोय. मोक्ष मोक्ष करायचं काय आम्हाला? मोक्ष सुख अनुलाथा. मग आम्ही सेवेकरी आहोत रे देवा, वारकरी आहोत. तुला माहिती आहे ना आम्हाला काही लागत नाही. हो, कारण तुला सोडून सगळं नासकं कुसकच आहे ना. तुला सोडून सगळं नासकं कुसकं आहे. काही काही खरं नाही महाराज. तुका म्हणे त्यांचे कळले महावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. विढोबा रकुमाई विढोबा रकुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. सांगा शेवटची चाल सांगा म्हणा. बैरवी या, बैरवी म्हणा या. या आप्पा या. म्हणा.
कीर्तन संतांचे पूजन जगाल बजाव वाह क्या बात है वाह अगण लंगन माधुरी लोटांगण 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 मेरा ताई ये इकडे मेरा ताई आहे मेरा घालू लोटांगण महाद्वारी मेरा ताई पोकळे अप्पा साधु साधु बाबा साधु 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 बाबा साधु साधु बाबा साधु साधु बाबा गुरु महाराजा करे कृपा मजवरे आहा साधु बाबा गुरु महाराज करे कृपा मधवरे करे कृपा मधवरी मस्तक ठेवतो कर्णावरी आहा साधु साधु बाबा साधु चरणी ठेविला माता
बोला पुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 हो तुकाराम 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लुटांगण महाद्वारी. आजची झालेली सेवा सद्गुरू आबांच्या चरणी साधूबाबांच्या चरणी सद्गुरू बाहूंच्या चरणी मोसिरकर माऊलींच्या चरणी आणि सकल संतांच्या चरणी आणि उपस्थित सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. परंतु तत्पूर्वी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं जी रंगत निर्माण झालेली आहे असे आमचे महाराष्ट्रातील लाडके पखवाजवादक आदरणीय परमपूज्य गंभीर महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला खूप मोठं दुधात साखर पडल्यासारखं महाराज झालेलं आहे आज मला. त्याचप्रमाणे आमचे माऊली महाराज असतील त्यांनी खूप सुंदर या ठिकाणी हार्मोनियम वादन आज फार दिवसांनी ऐकायला मिळालं 2 महिन्यांनी बरं का. आणि त्याचप्रमाणे माझे सद्गुरू या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेच माझे गुरुबंधू असतील सद्गुरू बंधू असतील सगळ्यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.